नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या जो आता अतिवृष्टीचा म्हणजे स्वरूपातला जो पाऊस चालू आहे, त्या पावसामुळे काय झालं की काय टोमॅटोची लागण असतील, काय लांबड्या मिरचीचे लागणे असतील, काय डबू मिरचीचे लागणे असतील. तर अशा अवस्थेमध्ये काय झालं की आपल्या बोधामध्ये किंवा आपल्या भोंड्यामध्ये पाण्याची मात्रा आता जास्त झाली आहे. मग आता अशा अवस्थेमध्ये जसजसं आता सूर्यप्रकाश पडायला चालू होईल आणि अशा वेळेला तुमची झाडं आता जर कान टाकायला चालू करतील किंवा मान टाकल्यागत चालू होतील, तर आपण अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की मग बरेच प्रयोग चालू होतात. मग आता बाबा ह्यातनं काय परफेक्ट कुठलं असतं एखादं आपण जुगाड लावू शकतो. तर ते मी थोडक्यात सांगतो आहे तुम्हाला. पटलं तर म्हणजे बिनधास्त करा, काय अडचण नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये काय करायचं आहे की आपण आता टोमॅटो समजा आता फ्लॉवरिंगमध्ये आहे, सेटिंगमध्ये आहे किंवा मिरची फ्लॉवरिंगमध्ये सेटिंगमध्ये आहे, तर काय करा प्रॉपर सुपर फॉस्फेट पावडर बेसमधलं घ्या एकरी 4 पोती आणि त्यामध्ये काय करा ते प्लेन टाकून द्या. प्लेन टाकल्यामुळं काय होईल तुम्हाला प्रॉपर उपसा कंडिशन फास्ट येईल. समजा वाढीच्या अवस्थेमध्ये पीक आहे, मग ते कोणतेही असू दे, मग त्यामध्ये काय करा ते सुपर फॉस्फेट प्लस अमोनियम सल्फेट घ्या. काय अमोनियम सल्फेट घेऊन कॉम्बिनेशन करून ते तुम्ही एकरी 1 पोतं अमोनियम सल्फेट घ्या आणि मिक्स करून टाकून द्या. तुम्हाला उपसा कंडिशन चांगला येईल. उपसा कंडिशन चांगल्या आल्यामुळे काय होईल पोरिसिटी चांगली वाढेल, त्या बोधामध्ये हवा चांगली खेळेल, ऑक्सिजनची लेवल वाढेल. ऑक्सिजनची लेवल चांगली की तिथले जे काही बॅक्टेरिया आहेत, तिथले जे बॅक्टेरियांचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने चालू होईल आणि न्यूट्रिशन अपटेकला सुरुवात होईल आणि झाड तरल. तर आता हे झालं तुमच्या जमिनी वाटे. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला समजा ड्रेंचिंगच करायचं आहे, बाबा तशी परिस्थिती तयार झाल्या, तर आपण काय करायचं आहे 2 आपण ड्रेंचिंग ठेवू शकतो त्यामध्ये, बरं का. तर साधारणपणे काय करू शकतो आपण लिओशन एकरी 1 लिटर घेऊ शकतो किंवा क्लोरोमॅक्रोट क्लोराईड घ्या कोणाचंही, कोणत्याही कंपनीचं, आणि सोबत WD-चे सल्फर गंधक ते घ्या एकरी 1 किलो. असं कॉम्बिनेशन करून तुम्ही ऑन दी स्पॉट ड्रिंचिंग करा खोडाजवळ. काय दुसरा त्यातनं पर्याय असा आहे की मार्केटला जे ससुरे म्हणून जे मिळते ते ससुरे घ्या. अन्यथा कॉलिकॅल प्रो म्हणून जे अँटीट्रेस इफेक्ट असणारं एकमेव कॅल्शियम आहे आत्ता सध्याच्या घडीला, तर ते एकरी 1 लिटर कॉलिकॅल प्रोचं ड्रेंचिंग करा खालनं. हे झाला तुमचा खालचा विषय. आता म्हणजे मुळावाटे पिकांना द्यायचं हे खालचा विषय झाला. आता वरचा राहिला विषय पानावाटे स्प्रे काय केला पाहिजे अशा वातावरणामध्ये. समजा तुमच्या झाडावरती बॅक्टेरियल असू दे, करपा असू दे, तुम्हाला डाउनी फंगल इन्फेक्शन कोणतेही असू दे, तर एक कॉम्बिनेशन स्प्रे सांगतो. त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला साधारणपणे कासुबी आणि ॲमिस्टार असं कॉम्बिनेशन करून घ्यायचं आहे सूर्यप्रकाश पडल्यानंतर, म्हणजे जरा उघडीप मिळाली पाहिजे आपल्याला चांगली. तर काय करायचं आहे कासुबी 1.5 मिलीनं घ्यायचं आहे, अर्धा मिलीनं ॲमिस्टार घ्यायचं, म्हणजे प्रॉपर एकरी 200 मिली ॲमिस्टार गेलं पाहिजे आणि लिटरला 1.5 मिली या हिशोबाने कासुबी कॉम्बिनेशन करून एक स्प्रे टाका. म्हणजे तुमचंही फंगल आणि करपा वगैरे जर असेल ते सगळं कवर होऊन जाईल. मग ते प्रॉपर त्या हळूहळू सर्वाईव्ह व्हायला चालू होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता अशा कंडिशनमध्ये हे स्प्रे घ्यायचे सुद्धा अगोदर एक काम केलं पाहिजे. त्या झाडाला एनर्जेटिक काम केलं पाहिजे, त्या झाडाला सशक्तपणा आला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आता कान टाकणं, मान टाकणं, आपल्या शब्दात आपण जे म्हणतोय झाड मान टाकायला लागलं आहे, सोका लागलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, तर त्याला ग्रोॲक कंपनीचं एनर्जी स्टार्ट म्हणून एक उत्पादन आहे आणि कॉलिकॅल प्रो अँटीट्रेस इफेक्ट असणारं कॅल्शियम आहे. तर अशा वेळेला आपण ते काय करणं गरजेचं आहे, तर एनर्जी स्टार्ट 1.5 मिली आणि कॉलिकॅल प्रो 2 ते 2.5 मिली असं कॉम्बिनेशन प्रति लिटर पाण्याला कॉम्बिनेशन करून वरनं जर तुम्ही त्याचा स्प्रे केला, तर काय होणार आहे त्या एनर्जी स्टार्टमधून नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक, ॲस्कोपिलम नोड असं म्हणजे आपण सीवीड म्हणतोय, आणि त्यात प्रॉपर फ्री ॲमिनो ॲसिड आपल्याला 5 प्रकारचे मिळणार आहेत, जे की फ्री ॲमिनो ॲसिड तुमच्या झाडाचा ट्रेस पण काढणार आहेत आणि प्रॉपर त्यांना अन्नपचन क्रिया वाढवण्यासाठी, चयापचय क्रिया वाढवण्यासाठी मदती करणार आहे. सोबत आपण कॉलिकॅल प्रो द्यावलं आहे, त्यामध्ये काय तर कॅल्शियम पण आहे आणि विथ प्रोलिन पण आहे. प्रोलिन काय एक अँटीट्रेस इफेक्ट ॲमिनो ॲसिड आहे. तो कॉम्बिनेशन त्यामध्ये आपण दिलेला आहे. ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक स्प्रे तुम्ही घेतला तर झाड सकाळी स्प्रे केल्यानंतर संध्याकाळपर्यंत झाड टवटवीत उभं राहते. म्हणजे त्याला प्रॉपर जे काही न्यूट्रिशन पाहिजे ते प्रॉपर न्यूट्रिशन त्यातून त्याला मिळून जाते. हे तुम्ही 2 स्प्रे करणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.